नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत TPA 2024 या परीक्षेविषयी. महाराष्ट्र सरकारची जी टाउन प्लॅनिंग असिस्टंट यासाठी जी रिक्रुटमेंट आलेली आहे, ही परीक्षा येत्या 26 नोव्हेंबर, 27 नोव्हेंबर आणि 28 नोव्हेंबरला होणार आहे. डेट अनाऊन्स झालेल्या आहेत: 26 नोव्हेंबर, 27 नोव्हेंबर आणि 28 नोव्हेंबर. तर येत्या 26, 27 आणि 28 तारखेला ही परीक्षा होत असल्यामुळे आपल्याला बघायचं आहे की या परीक्षेमध्ये जो काही सिलेबस आहे, हा सिलेबस कसा आहे. आणि जे मुलं आता प्रिपरेशन करत आहेत, बऱ्यापैकी मुलांचं प्रिपरेशन एकदा झालेलं असेल, कंटेंट कव्हर करून झालेलं असेल, मग त्याची रिव्हिजन कशी करायची, टेस्ट सिरीज कशी द्यायची आणि MCQs कोणते सॉल्व्ह करायचे. प्रामुख्याने टेक्निकल सब्जेक्ट विषयी आपण बोलणार आहोत. तर हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. एकदा ओव्हरव्ह्यू म्हणून आपण TPA चा सिलेबस काय आहे हे एकदा बघून घेऊया. TPA ही परीक्षा टोटल 100 क्वेश्चन्स असणार आहेत. त्यापैकी 60 क्वेश्चन हे नॉन टेक्निकलचे आणि 40 क्वेश्चन हे टेक्निकलचे. नॉन टेक्निकल मध्ये मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी आणि जनरल ऍप्टिट्यूड असे प्रत्येकी 15 असे एकूण 60 प्रश्न आणि टेक्निकल सिव्हिल इंजिनिअरिंगचे 40 प्रश्न 80 गुणांसाठी, अशी टोटल 200 मार्काची परीक्षा असेल. 100 प्रश्न असतील. यापैकी टेक्निकलचे जे सिलेबस आहे, या टेक्निकलच्या सिलेबसचं प्रिपरेशन कसं करायचं, त्याची रिव्हिजन कशी करायची, याविषयी आज आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे टाउन प्लॅनिंग असिस्टंट ही जी एक्झाम आहे, ही डिप्लोमा लेवल एक्झाम असणार आहे. डिप्लोमा लेवल हे त्यांनी मेन्शन केलेलं असल्यामुळे जे काही टेक्निकल सब्जेक्ट्स आहेत, हे एवढे टेक्निकल सब्जेक्ट्स तुमच्या पुढे दिसत आहेत. हे सगळे टेक्निकल सब्जेक्ट्स तुम्हाला कव्हर करायचे आहेत ऍज पर द MSBTE सिलेबस. एक्झामचं प्रिपरेशन करत असताना कंटेंट किती कव्हर करायचा आणि कोणत्या लेवलचा अभ्यास आपल्याला करायला हवा, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन यांचा जो ऑफिशियल सिलेबस आहे, हा ऑफिशियल सिलेबस तुम्हाला कव्हर करायचा आहे प्रत्येक सब्जेक्टचा, जेणेकरून तुम्हाला सिलेबस कंप्लीट झाला आहे हे अश्युरन्स मिळतं. मग या टेक्निकल सब्जेक्ट जर बघितले तर या टेक्निकल सब्जेक्ट्स मध्ये तुम्हाला दिसून येईल की एन्व्हायरमेंटल स्टडीज, काही सब्जेक्ट हे जे टेक्निकल सब्जेक्ट आहेत, हे सिव्हिल इंजिनिअरिंगचे मेन टेक्निकल सब्जेक्ट आहेत. जसं की सर्वेइंग आहे, त्यानंतर प्रोजेक्ट प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट आहे, कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन आहे, ट्रान्सपोर्टेशन अँड हायवे इंजिनिअरिंग आहे, त्यानंतर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आहे, रेल्वे आणि ब्रिज इंजिनिअरिंग आहे, वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग यामध्ये हायड्रोलॉजी आणि इरिगेशन हे दोघंही सब्जेक्ट कव्हर होतात. पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग म्हणजेच तुमचा एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, यामध्ये वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग आणि रॉ वॉटर इंजिनिअरिंग हे दोघंही कव्हर होतात. त्यानंतर येतं तुमचं कॉन्ट्रॅक्ट अँड अकाउंट्स. हे तुमचे मेन टेक्निकल सब्जेक्ट झाले, ज्याची बऱ्याच वेळेस बऱ्याच जणांनी रिव्हिजन पण केलेली असेल आणि हा सिलेबस कव्हर पण केलेला असेल. उरतात बाकीचे सब्जेक्ट: एन्व्हायरमेंटल स्टडीज, त्यानंतर इंजिनिअरिंग ग्राफिक्स, त्यानंतर कॉम्प्युटर एडेड ड्रॉइंग म्हणजेच तुमचा CAD, एमर्जिंग ट्रेंड्स इन सिव्हिल इंजिनिअरिंग. हे झाले तुमचे मायनर सब्जेक्ट्स. याला मी मायनर सब्जेक्ट्स का म्हटलं, कारण ह्या सब्जेक्ट्स मधनं आता महत्वाची गोष्ट इथे ही लक्षात घेतली पाहिजे की टोटल पेपरमध्ये येणार आहेत 40 क्वेश्चन्स. मेन सब्जेक्ट आहेत तुमच्याकडे आणि हे मायनर सब्जेक्ट मी तुम्हाला सांगितले. मायनर सब्जेक्ट मधनं क्वेश्चन आले तरी तरी एका सब्जेक्ट मधनं अपेक्षित आहे एक किंवा जास्तीत जास्त दोन प्रश्न. हे समजून घ्या. म्हणजे ज्या सब्जेक्टला मी ग्रीन कलरने हायलाइट केलेला आहे, त्या सब्जेक्ट मधनं किती प्रश्न अपेक्षित आहे? एक प्रश्न एका सब्जेक्ट मधनं, किंवा जास्तीत जास्त आले तर दोन प्रश्न. म्हणून ह्या सब्जेक्टचा अभ्यास किती डिटेलमध्ये करायचा हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी मायनर सब्जेक्ट विषयी अगोदर बोलतो. म्हणून ह्या मायनर सब्जेक्टचा अभ्यास करत असताना जे MSBTचं बुक आहे, MSBTचा जो काही सिलेबस आहे, तुम्ही चांगला रिसोर्स शोधा. त्या रिसोर्स मधनं चांगल्या नोट्स प्रिपेअर करा आणि ह्या नोट्स मधनं फक्त हे जे सब्जेक्ट आहेत, हे सब्जेक्ट तुम्हाला 1 ते 2 वेळेस किंवा 2 ते 3 वेळेस एक्झामच्या अगोदर रीड करून जायचे आहेत. आणि MSBTच्या बुक्समध्ये तुम्हाला MCQs पण मिळतात. ते ह्या सब्जेक्टवरचे सगळे MCQs सॉल्व्ह करून जायचे आहेत. कारण का? कारण हे सब्जेक्ट नंतर येणाऱ्या ज्या काही एक्झाम असतील, सरळ सेवा भरतीसाठी येणाऱ्या ज्या काही एक्झाम असतील, त्या एक्झाम मध्ये तुम्हाला यांचा उपयोग तेवढा नाहीये. म्हणून हे सब्जेक्ट करत असताना यावरती
जास्त वेळ द्यायचा नाहीये, कारण 40 टेक्निकल, त्यातल्या त्यात ह्या सब्जेक्ट मधनं 1 ते 2 प्रश्न येणार आहेत. म्हणून मॅरेथॉन सेशन टाईप किंवा ज्या नोट्स तुम्हाला मिळतील त्या नोट्स फार फार तर 2 वेळेस रीड करून जायच्या आहेत, जेणेकरून तुमच्या ती गोष्ट क्वेश्चन बघितल्यानंतर तुम्हाला आठवणार आहे. हे झालं तुमचं मायनर सब्जेक्ट विषयी. आता बोलूया मेजर सब्जेक्ट, जे की मी रेड कलरने हायलाइट केलेले आहे. आता हे मेजर सब्जेक्टचा अभ्यास कसा करायचा? आता मी अशा विद्यार्थ्यांविषयी बोलतोय ज्यांनी अभ्यास, मागे येऊन गेलेल्या परीक्षा असतील, जसं की सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये PWD जेई एक्झाम होऊन गेली, WCD ची एक्झाम होऊन गेली, त्यानंतर नगर परिषद, त्यानंतर ZP, WRD CEA, PWD CEA, अशा खूप साऱ्या एक्झाम आतापर्यंत होऊन गेलेल्या आहेत. म्हणून टेक्निकल सब्जेक्ट बऱ्यापैकी जवळपास सगळ्या मुलांनी एकदा ना दोनदा रीड करून ठेवलेला आहे, कव्हर केलेला आहे सिलेबस. मग येत्या 2 महिन्यामध्ये इफेक्टिव्ह अभ्यास व्हावा यासाठी काय करायचं? तर एक सिंपल स्ट्रॅटेजी सांगतो की जर तुमचा कंटेंट कव्हर झालेला आहे तर तुम्हाला काय करावं लागणार आहे? जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावी लागणार आहे MCQची. आणि MCQज कुठून घ्यायचे? MCQज MSBTचे जे MCQज आहेत ते MCQज अगोदर कव्हर करायचे. त्यानंतर बेस्ट सोर्स राहील SSC जेईचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. कारण टाउन प्लॅनिंग असिस्टंटचा तुम्ही मागच्या वर्षीचा पेपर बघितला आणि त्या पेपरवरनं हे लक्षात येतं की जेई लेवलचे क्वेश्चन्स तिथे येत आहे, आणि तुम्हाला SSC जेईचे तुम्ही जर सगळे क्वेश्चन्स सॉल्व्ह केले तर ते तुम्हाला एक बेनिफिशियल नक्कीच राहील आणि तुमची प्रॅक्टिस पण होईल. आता हे क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना सॉल्व्ह कसे करायचे, रिव्हिजन कशी करायची, सर सगळ्या सब्जेक्टची रिव्हिजन कशी होईल, यासाठी काही स्ट्रॅटेजी आहे का? तर आहे. एकदम सिंपल स्ट्रॅटेजी, प्रत्येक सब्जेक्टसाठी हीच फॉलो करायची. मी एका सब्जेक्टचं एक्सप्लेन करतोय. लेट सपोज आपण एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट घेतला, किंवा पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग, ज्याचं नाव आहे एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, हा सब्जेक्ट घेतला. हा सब्जेक्ट घेतल्यानंतर याचं पहिलं युनिट मी काय केलं? तुमच्याकडे जे काही मटेरियल अवेलेबल आहे, मटेरियल असं असायला हवं की ज्या मटेरियलमध्ये सगळा कंटेंट कव्हर आहे. तुमच्याकडे मटेरियल आहे, नोट्स आहेत, पहिलं युनिट तुम्ही केलं, एकदम व्यवस्थित रीड करायचंय. रीड केल्यानंतर त्याची एकदा दोनदा रिव्हिजन करायची. रिव्हिजन म्हणजे काय? की हा, याच्यातले इम्पॉर्टंट पॉइंट्स हे आहेत, याची जसं एन्व्हायरमेंट मध्ये काही लिमिट्स आहेत, याचं लिमिट एक्सीड झालं की हा डिसीज होतो, याचं ड्रिंकिंग वॉटरचे लिमिट, जे स्पेसिफिकेशन्स एवढे एवढे आहेत, हे शॉर्ट नोट्स मध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकतात, किंवा मेन नोट्स मधनही परत एकदा रिव्हिजन करू शकता. पहिलं युनिट रीड केलं, त्याची एकदा व्यवस्थित रिव्हिजन केली की त्यानंतर पुढची स्टेप्स असते त्याच्यावरचे MCQज. तुम्हाला SSC जेईचे MCQज चॅप्टर वाईज मिळून जातील. SSC जेईचे जे चॅप्टर वाईज MCQज आहेत, हे चॅप्टर वाईज MCQज मिळून जातील. काय होतं? आपण पूर्ण सब्जेक्ट रिवाइज करतो किंवा पूर्ण सिलेबस रिवाइज करतो आणि मग MCQ सॉल्व्ह करतो. त्यामुळे ते इफेक्टिव्ह होत नाही. काय करायचं? पहिलं युनिट घेतलं, पहिल्या युनिटची रिव्हिजन केली, त्यानंतर पहिल्या युनिटचे SSC जेईचे MCQज सॉल्व्ह केले. काय सॉल्व्ह केले? MCQज. आता हे MCQज सॉल्व्ह करत असताना ह्या MCQजला तुम्हाला कन्व्हर्ट करायचं आहे टेस्ट सिरीजमध्ये. सर कसं कन्व्हर्ट करणार टेस्ट सिरीजमध्ये? सपोज या पहिल्या युनिटवरती तुमच्याकडे 20 MCQज अवेलेबल आहेत. किती आहे? 20 MCQज अवेलेबल आहे. जसं तुम्हाला 100 क्वेश्चनसाठी 120 मिनिट्स असतात, तसं तुम्ही काय करायचंय, ह्या 20 क्वेश्चनसाठी टाइम अलोकेट करून द्यायचा. सपोज तुम्ही अलोकेट केला 30 मिनिट. म्हणजे काय? पहिल्या युनिटवरती 20 क्वेश्चन आहे, तुम्ही काय करायचं, एक ब्लँक पेपर घ्यायचा, त्या ब्लँक पेपरवरती 1 to 20 असे नंबर लिहून घ्यायचे. मी पूर्ण लिहित नाहीये, 1 to 20 नंबर लिहून घेतले. तुमच्या मोबाईलमध्ये किंवा स्टॉपवॉचमध्ये 30 मिनिटचा वेळ लावायचा आहे. एकदा की 30 मिनिटचा टाइम स्टार्ट केला की ऍज अ एक्झाम किंवा ऍज अ टेस्ट सिरीज म्हणून तुम्हाला हे 20 MCQज सॉल्व्ह करायचे आहे. ही झाली तुमची टॉपिक वाईज टेस्ट सिरीज. ही काय झाली? तुमची टॉपिक वाईज टेस्ट सिरीज. आणि मग ही टेस्ट सिरीज देत असताना जो क्वेश्चन आला त्याचं ऑप्शन A, B, C, जे ऑप्शन असेल ते, जो नाही आला त्याचं सोल्युशन लगेच बघायचं नाही. तिथे काय करायचं? तिथे ब्लँक सोडायचं. तिथे ब्लँक सोडलं, 30 मिनिटानंतर बघायचं की किती क्वेश्चन सॉल्व्ह झाले, किती ब्लँक आहेत, आणि जे आन्सर चुकले त्यानंतर 30 मिनिटानंतर तुम्ही चेक करणार. चेक केल्यानंतर हा बरोबर, हा बरोबर, हा चुकला. जे चुकलेले आहेत ना, जे चुकलेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही काय करायचे? अशा पद्धतीचे क्रॉस मार्क करायचे. आणि हे आन्सर का चुकलं याचं रिझन काय होतं? आता कोणताही MCQ चुकण्याचे दोनच रिझन असतात. एक,
एकतर तुम्हाला ते आठवलं नाही, तुमची त्याची रिव्हिजन कमी होती, किंवा दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या नोट्समध्ये त्याचं अँसरच नव्हतं. जर आठवलं नाही तर तुम्हाला कळेल की ह्या टॉपिकची रिव्हिजन करावी लागेल, आणि जर तुमच्या नोट्समध्ये ते नसेल तर ते नोट्समध्ये ऍड करून घ्या. बस एवढंच करायचं आहे. म्हणजे काय झालं, तुमची चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज ही तयार झाली. पहिलं चॅप्टर संपलं, दुसरं चॅप्टर घ्या. एन्व्हायरमेंटच्या दुसऱ्या चॅप्टरची रिव्हिजन केली. रिव्हिजन केल्यानंतर त्याचे पुन्हा जेवढे एमसीक्यूज आहेत, चॅप्टर वाईज एमसीक्यूज तुम्हाला मिळून जातील. तेवढे एमसीक्यू पुन्हा टेस्ट सिरीज सारखे मिनिट तुमच्या याच्यानुसार वेळ लावा, की किती वेळ लागेल तुम्हाला तेवढ्या एमसीक्यू साठी. तेवढा वेळ लावला, स्टॉपवॉच लावलं, सॉल्व्ह केलं, चेक केलं, तुम्हाला कळेल कुठे चुकतंय त्याची रिव्हिजन. म्हणजे काय होईल माहिती काय आहे, तुम्हाला एक फील येईल की यार मी रिव्हिजन पण करतोय, एमसीक्यूज पण सॉल्व्ह करतोय, आणि मला कळतं पण आहे की माझी रिव्हिजन कुठे कमी पडते किंवा माझ्या नोट्समध्ये कोणता कंटेंट नाहीये. हे तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टसाठी करायचंय. आणि ज्यावेळेस तुम्ही एक सब्जेक्ट कव्हर करता, सपोज हा पहिला सब्जेक्ट झाला एन्व्हायरमेंट, त्यानंतर तुम्ही दुसरा सब्जेक्ट घेणार ट्रान्सपोर्टेशन. ज्यावेळेस ट्रान्सपोर्टेशनचं तुमचं हे कम्प्लीट होईल ना, की पहिला क्वेश्चन, दुसरा, पहिल्या चॅप्टरचे एमसीक्यूज, दुसऱ्या चॅप्टरचे एमसीक्यूज, तिसऱ्या चॅप्टरचे एमसीक्यूज, हे सगळं कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला तिसरा नवीन सब्जेक्ट नाही घ्यायचा. सपोज तुम्ही घेणार आहात सर्वे. त्या अगोदर काय करायचंय तुम्हाला, त्या अगोदर तुम्हाला पुन्हा एकदा एन्व्हायरमेंटची फक्त रिव्हिजन करायची आहे. आता रिव्हिजन तुमची ती, अगोदर तुम्ही एमसीक्यू प्लस रिव्हिजन केलेली असल्यामुळे ज्यावेळेस तुम्ही नंतर रिव्हिजन कराल, ती हार्डली 3 ते 4 तासामध्ये एका सब्जेक्टची रिव्हिजन कम्प्लीट होईल. ट्रान्सपोर्टेशनचे एमसीक्यू सॉल्व्ह झाल्यानंतर एन्व्हायरमेंटची रिव्हिजन करायची, ट्रान्सपोर्टची रिव्हिजन करायची, आणि नंतर मग सर्वे घ्यायचा. कशासाठी? क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. ज्यावेळेस चौथा सब्जेक्ट घ्याल, सपोज तुम्ही घेतला वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग, मग वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंगचे एमसीक्यू सॉल्व्ह करून झाले की पुन्हा एन्व्हायरमेंट, ट्रान्सपोर्ट, सर्वे आणि वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग अशा पद्धतीने सायक्लिक रिव्हिजन करत जायची, जोपर्यंत तुमची एक्झाम येत नाही तोपर्यंत, एक एक सब्जेक्टची. हे झालं कशासाठी? मेजर सब्जेक्टसाठी. असे तुमचे 7-8 सब्जेक्ट असतील, 5, 6, 7. हे 7 सब्जेक्ट तुम्ही सायक्लिक पद्धतीनंच रिव्हिजन करत राहणार आहे. एन्व्हायरमेंट, ट्रान्सपोर्ट, सर्वे, वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग. त्यानंतर काही तुमचा सपोज असेल रेल्वे आणि ब्रिज. मग काय करणार, रेल्वे ब्रिजचे एमसीक्यू सॉल्व्ह करून झाले एसएससी जेईचे, की पुन्हा सगळे सब्जेक्ट रिवाइज करणार, जेणेकरून तुमची एक्झाम येईपर्यंत सगळे सब्जेक्ट हे ऍटलिस्ट 5 ते 6 वेळेस रिवाइज झालेले असतील, आणि एक्झामच्या आधी तुम्हाला हा कॉन्फिडन्स पण असेल की मी सगळ्या सब्जेक्टची रिव्हिजन पण केलेली आहे आणि त्यावरती एमसीक्यूज पण सॉल्व्ह केलेले आहेत. ओके सर. जे मायनर सब्जेक्ट आहेत त्यांचं अगोदरच सांगितलं की तुम्ही हे मायनर सब्जेक्ट दिवसातला काही वेळ मेजर सब्जेक्टसाठी दिला, मी जी स्ट्रॅटेजी सांगितली त्यासाठी, आणि काही वेळ हा मायनर सब्जेक्टसाठी फक्त काय करायचे, तुम्हाला नोट्स रीड करायचे आहेत 1 ते 2 वेळेस, आणि त्याच्यावरचे एमएसबीटीचे जे एमसीक्यूज आहेत, कारण एसएससी जेई मध्ये तुम्हाला याचे एमसीक्यूज मिळणार नाही. नोट्स रीड केल्या आणि एमएसबीटीचे एमसीक्यूज सॉल्व्ह केले, मोर दॅन सफिशियंट आहेत, कारण फार फार तर त्याच्यावरती 3 ते 4 क्वेश्चन्स येणार आहेत. बस एवढं करायचं आहे, आणि उरलेला वेळ तुम्ही नॉन टेक्निकलच्या प्रिपरेशनसाठी देऊ शकता. ठीक आहे. ही झाली तुमची सिंपल स्ट्रॅटेजी. आणि ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की माझे एसएससी जेईचे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करून झाले सगळ्या सब्जेक्टचे, त्यानंतर तुम्ही देऊ शकता टेस्ट सिरीज. मग तुम्ही त्यासाठी पुन्हा चांगला सोर्स यूज करा, जेणेकरून तुमची एक्झाम साठीची प्रॅक्टिस होईल. बट मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज तुम्हाला क्रिएट करूनच दिली की कशा पद्धतीने एका चॅप्टरवरती, प्रत्येक चॅप्टरवरती तुम्ही टेस्ट सिरीज स्वतःच क्रिएट करू शकता. फायनली तुम्ही एक फुल लेंथ टेस्ट सिरीज, एखादा ऑथेंटिक सोर्स निवडा, तिथून तुम्ही फुल लेंथ टेस्ट सिरीज द्या, आणि तुमचं प्रिपरेशन हे कम्प्लीट करा. बट मी जे सांगितलं की 2 महिन्यामध्ये तुम्हाला हे जेवढे सब्जेक्ट आहेत टीपीए साठी स्पेशली, हे जेवढे सब्जेक्ट आहेत एवढ्या सब्जेक्टचे एसएससी जेईचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन संपवणं एवढंही अवघड नाहीये. 2 महिन्यामध्ये रिव्हिजन प्लस क्वेश्चन सॉल्विंग. बट अप्रोच कसा पाहिजे, जसा मी सांगितलं तसा सायक्लिक अप्रोच, आरामात सॉल्व्ह होतील 2 महिन्यामध्ये. ठीक आहे. ही एवढी स्ट्रॅटेजी फॉलो करायची आहे. त्यामध्ये तुमची रिव्हिजन पण इन्क्लुडेड आहेत, एमसीक्यू प्रॅक्टिस पण इन्क्लुडेड आहेत, आणि कंटेंट कव्हर पण इन्क्लुडेड आहे. कारण एखादा क्वेश्चन नाही सॉल्व्ह झाला तर आपल्याला समजतं की आपल्याला त्याविषयी डॉक्युमेंट रीड करायचा आहे. ठीक आहे. बस जास्त काही करायची गरज नाहीये. एवढं फॉलो करा, एवढी सिंपल स्ट्रॅटेजी फॉलो करा, आणि एक्झामसाठी जायचंय. सगळ्यांना पुन्हा एकदा एक्झामसाठी ऑल द बेस्ट. तुमच्याकडे अजूनही भरपूर वेळ आहे, तुम्ही अजूनही खूप सारे एमसीक्यू सॉल्व्ह करू शकता. काही डाऊट्स असतील, काही अजून जास्त विचारायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा.
मी त्याला रिप्लाय करेन, आपण बोलूया, डिस्कस करूया. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.